ऋषिकेश पंडित. मी MBBS MS गायनेकॉलॉजिस्ट आहे, प्लस माझा डिप्लोमा इन लॅप्रोस्कोपी जर्मनी येथून झालेला आहे. मी ॲडव्हान्स एंडोमेट्रोसिसचं ट्रेनिंग फ्रान्स येथील बॉर्दोमधून घेतलेलं आहे, की जे वर्ल्डचं सर्वात हायेस्ट नंबर ऑफ एंडोमेट्रोसिस ट्रीटिंग सेंटर आहे. त्याचप्रमाणे आपल्या इथं कॉस्मेटिक गायनेकचं सेंटरसाठी मी कॉस्मेटिक गायनेकचं ट्रेनिंग दुबईवरून घेतलेलं आहे. आणि मी कॅन्सर सर्जन आहे. आपण पंडित हॉस्पिटल येथे 3D लॅप्रोस्कोपीद्वारे स्त्रियांच्या गर्भाशयावरच्या सर्व कॅन्सर सर्जरीज लॅप्रोस्कोपीद्वारे करतो. 27, 28 आणि 29 जानेवारी या तिन्ही दिवशी शिबिर होणार आहे. सो या शिबिरामध्ये काय काय सेवा आहे ज्या उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत स्पेशली पेशंटसाठी? मी पहिल्यांदा सांगू इच्छितो की आपण या सगळ्या सर्जरी ज्या काही होणार आहेत त्या लॅप्रोस्कोपिक होणार आहे. म्हणजे इथून मागे 5 वर्षापासून आपण असं करतो आहोत की आदल्या दिवशी पेशंटचं ऑपरेशन होतं आणि त्याच पेशंटच्या हस्ते या शिबिराचं ओपनिंग आपण करतो. म्हणजे विदिन 12 तासामध्ये स्वतः पेशंट येऊन या शिबिराचं ओपनिंग करत असतात. या शिबिरामध्ये आपण मायोमेक्टॉमी म्हणजे फक्त गर्भाशय न काढता गर्भाशयातील गाठी काढणे, ट्युबोप्लास्टी म्हणजे ज्यांचं फॅमिली प्लॅनिंगचं ऑपरेशन झालेलं आहे ते ऑपरेशन उलटवणे, त्याशिवाय ज्यांना संतती प्राप्तीसाठी काही डायग्नोस्टिक हिस्टोलॅप्रोस्कोपी करायची असेल, त्यांच्या ट्यूब्स ओपन आहेत बंद आहेत हे पाहायचं असेल त्याच्या संबंधीचे ऑपरेशन, स्लिंग सर्जरी, गर्भाशय न काढता पिशवीवरती टांगण्याचे ऑपरेशन, शिवाय सर्वात कॉम्प्लिकेटेड गोष्टी जसं की कॅन्सर सर्जरी, एंडोमेट्रोसिस सर्जरी, या सर्व काही सर्जरी फक्त औषध गोळ्याचा खर्च आणि पुढच्या डॉक्टरांचा खर्च एवढ्या कॉस्टवरती आपण करून देणार आहोत. आणि या अगोदर देखील जवळपास 500 रुग्णांनी या शिबिराचा फायदा घेतलेला आहे. हे शिबिर आपण गेल्या 9 वर्षापासून राबवत आलेलो आहोत, की ज्याच्यामध्ये 500 अधिक वेगवेगळ्या आजारासंबंधीच्या लोकांनी याचा लाभ घेतलेला आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट की या सगळे ऑपरेशन आपण लॅप्रोस्कोपिक करणार आहोत, की ज्याच्यामध्ये कुठलीही चिरफाड केल्या जात नाही. आणि आपल्या हॉस्पिटलमध्ये वर्ल्डची सर्वात टॉपमोस्ट टेक्नॉलॉजी की जिला 3D लॅप्रोस्कोपी असं म्हणतात ती अवेलेबल आहे. तर त्याद्वारे हे सगळ्या काही सर्जरीज आपण करणार आहोत. राईट 92.7 बिग FM ची मी डॉक्टर शाहजी गायत्री. राईट नाव वी आर इन द पंडित हॉस्पिटल, जिथे मॅटर्निटी केअर व 3D लॅप्रोस्कोपी सेंटर आहे असं म्हटलं जातं. आणि 3D लॅप्रोस्कोपी सेंटर जेव्हा येतं तेव्हा आपल्या ओव्हरऑल अहिल्यानगरमध्ये हे पहिलं असं सेंटर आहे जिथे 3D लॅप्रोस्कोपिक जे आहे ते होत असेल. सो व्हॉट इज इट एक्झॅक्टली सर? मॅडम 3D ही टेक्नॉलॉजी आज वर्ल्डमधली टॉपमोस्ट टेक्नॉलॉजी आहे. ज्याप्रमाणे तुमचा फोटो पाहणं आणि तुम्हाला प्रत्यक्षात पाहणं ह्याच्यामध्ये जेवढा डिफरन्स आहे तेवढाच फरक तुमच्या 2D सर्जरी आणि 3D सर्जरीमध्ये कळतो. इथं ऑलमोस्ट 32 इंच स्क्रीनवरती तुम्हाला मायन्यूट डिटेल्स जशा नर्व्स, आर्टरीज, वेन्स यासारख्या गोष्टी असतात त्या व्यवस्थित प्रकारे दिसतात, की ज्याच्यामुळे तुम्ही तेवढं प्रिसाइजली सर्जरी करू शकता. की जे इम्पॉर्टंट आहे कॅन्सर सर्जरीसाठी, एंडोमेट्रोसिस सर्जरीसारख्या किचकट आजारांसाठी. सो असं म्हणतात की खूपशा जणांना त्यांना काय झालं आहे त्या आजाराची माहितीच नसते. सो तुमचा जो शिबिर आहे 27, 28 आणि 29 जानेवारी म्हणजे दरवर्षी होत असतो आणि हा 9वा वर्ष आहे. सो एक्झॅक्टली काय काय सुविधा असणार आहे त्यामध्ये आणि लोकांना कसं अवेअर करण्यात येईल? मॅम, हे जे शिबिर आपण घेतो ते मी माझ्या आईच्या प्रित्यर्थ घेत असतो, त्यांच्या स्मरणार्थ घेत असतो, की जेव्हा आपण फ्री ऑफ कॉस्ट सगळ्या सर्जरी म्हणजे इन्क्लुडिंग कॅन्सर सर्जरी की ज्याच्यामध्ये आमचं एक्सपर्टायझेशन आहे, आम्ही दुर्बिणीद्वारे कॅन्सर सर्जरी करतो, त्याचप्रमाणे एंडोमेट्रोसिस जे कॅन्सरपेक्षाही किचकट आजार आहे की जो दोन्ही ग्रुप ऑफ स्त्रियांमध्ये आढळतो, की ज्यांना मुलं बाळांची आवश्यकता आहे त्यांच्यामध्ये आणि ज्यांची फॅमिली कंप्लीट झाली आहे त्यांच्यामध्येही असा जो किचकट आजार आहे एंडोमेट्रोसिस त्याच्यामध्ये आम्ही एक्सपर्ट आहोत. आणि त्याच्या रिलेटेड सर्व सर्जरी या पंडित हॉस्पिटल इथे केले जातात. 3D लॅप्रोस्कोपी आणि 2D लॅप्रोस्कोपी याच्यामध्ये फरक काय मॅडम, की बेसिकली कुठलाही आपल्याला जो त्रास होतो, त्रास म्हणजे काय, दुखणं ही संवेदना कशाद्वारे कॅरी केली जाते ब्रेनपर्यंत, तर नर्व्सद्वारे, शिरांद्वारे, बरोबर. 3D सिस्टीमद्वारे आपण या सर्व शिरा प्रिझर्व करून पेशंटची लाईफस्टाईल किती नॉर्मलला लवकरात लवकर आणता येऊ शकते, कुठलीही सर्जरी झाल्याच्या नंतर पेशंट वेदनामुक्त कशा प्रकारे राहू शकतो, या सर्व गोष्टींसाठी 3D लॅप्रोस्कोपी हे एक खूप मोठं वरदान ठरतं मॅडम, की ज्याच्यामुळं पेशंटची लाईफस्टाईल हॅम्पर होत नाही कुठल्याही सर्जरी नंतर. सो 3D ने सगळं इझी करून टाकलं असं आपण म्हणू शकतो, राईट? आणि ओव्हरऑल खूपशा गोष्टी असतात ज्या लोकांना व्हिज्युअली एक्सपिरियन्स करायच्या असतात किंवा बघायच्या असतात. सो यू हॅव अ यूट्यूब चॅनल फॉर दॅट. मॅडम, आपण आपल्या ऑलमोस्ट 120 सर्जरी या तुम्ही यूट्यूब चॅनलला पाहू शकतात.
आपले इंटरनॅशनल फॉलोअर्स आहेत. मी गेल्या 3 वर्षापासून अमेरिकेमध्ये आपल्या वेगवेगळ्या सर्जरी की ज्या युनिक सर्जरी आहेत, ज्या आतापर्यंत कधी जगात झालेल्या नाही आहेत, किंवा थोडक्यात म्हणजे जसं मी सांगू इच्छितो की ज्या स्त्रियांना गर्भाशय नाही आहे पण त्यांना मातृत्वाचा अनुभव येऊ शकतो, त्यांचे स्वतःचं जेनेटिक बेबी होऊ शकतं, ज्याला मुळं की त्यांचं मॅरेज होऊ शकतं, त्यांना गर्भाशय नसताना देखील त्यांना स्वतःची आपत्ती होऊ शकतात, गर्भाशय नसताना देखील या गोष्टी कशा प्रकारे करता येऊ शकतात काही नाही, हे आपण सर्जरीद्वारे अमेरिकेत जाऊन पण दाखवलेलं आहे. ओके, सो युट्यूब चॅनलचं नाव काय आहे? पंडित हॉस्पिटल, ऋषिकेश पंडित. ऑलराईट. आणि तुम्ही सगळ्या गोष्टी युट्यूबवर जाऊन बघू शकता. इफ इन केस तुम्हाला एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन हवी आहे, सो वी हॅव अ वेबसाईट. pandithospital.co.in इज आवर वेबसाईट. असं की वय झाली आहे, खूपशा कपलची वय होऊन जाते आणि त्यावेळी खूपसे डॉक्टर्स खूपशा पेशंटला त्यांचं एकच सजेशन असतं IVF करा. सो या सिच्युएशनमध्ये खरंच सगळ्यांना IVF करायची गरज आहे की काही पेशंट असते त्याच्या मागे काही रिसर्च असते किंवा तुमचं काय पॅटर्न आहे बाबतीत? बाळ होणं हे पाहिलं तर अतिशय सोपी प्रोसिजर आहे आणि जर पाहिलं गेलं तर सर्वात किचकट देखील प्रोसिजर आहे. तुम्ही कुठल्याही कपलला पाहून त्याचं डेफिनेटली डायग्नोसिस करू शकत नाही. तुम्हाला 100% म्हणजे डायरेक्ट दिस इज पॉझिटिव्ह दिस इज निगेटिव्ह हे असं कधीही नसतं. त्याच्यासाठी तुम्ही जर पाहायला गेलं तर 100+ टेस्ट आहेत की ज्याच्यामुळे तुम्ही प्रेग्नेंट होणार का नाही होणार हे कळतं. त्यामुळं जसं की AMH झालं, फॅलोपियन ट्यूब्स ओपन आहेत का नाही, कधी कधी एंडोमेट्रियोसिस, की ज्या गोष्टी जोपर्यंत तुम्ही दुर्बिणीद्वारे पोटाच्या आतमध्ये जाऊन पाहत नाहीत तोपर्यंत तुम्ही त्यांना डेफिनेटली सांगू शकत नाहीत वर करणे पाहून की की तुम्ही 100% एवढ्या दिवसांमध्ये प्रेग्नेंट राहू शकता. या सर्व तपासण्या जसं थायरॉइड स्टीम, TSH, AMH, सिरम प्रोलॅक्टिन, हजबंडचं सिमेन अनालिसिस, कारण की हजबंड आणि वाईफ हे दोघंही तेवढेच इम्पॉर्टंट आहेत प्रेग्नन्सी राहण्यासाठी. त्याच्यामुळे ह्या जोपर्यंत बेसिक तपासण्या होत नाहीत तोपर्यंत आपण कुठल्याही कपलला 100% सांगू शकत नाही की ते विदिन दिस मच टाइम पिरियड गोइंग टू कन्सीव्ह. ओके. की खूपदा पेशंट बाहेरून येतात आपल्या प्रॉब्लेम्स घेऊन आणि खूपदा असं होतं की ते सॅटिस्फाईड नाही होत की यार हे काय होतं, आपण तर कधी असं बघितलंच नाही. सो तुमच्या सिच्युएशनमध्ये अशी काही केस आली आहे की बाहेरून खूप वैतागून येतात, खूप असं आम्ही म्हणजे खूप वेगवेगळ्या गोष्टी त्यांना सांगण्यात येतात बट इथे आल्यानंतर ते म्हणजे असे रिलॅक्स आणि क्युअर होऊन जातात, छान वाटतं तुम्हाला? मॅम, मागच्या महिन्यामध्ये आपण ऑलमोस्ट 4 डिफरंट डिस्ट्रिक्टमधून आलेले आणि त्यांचे कॉम्प्लिकेशन झाले होते. म्हणजे की गर्भाशय काढणं हे अत्यंत तसं पाहायला गेलं सोपं आहे, तसं का पाहायला गेलं तर खूप कॉम्प्लिकेटेड गोष्ट आहे. त्याचं कॉम्प्लिकेशन म्हणून म्हणजे लघवीच्या पिशवीला छिद्र पडणं, ज्याला वसायको वजायनल फिस्चुला असं आपण म्हणतो. असं कॉम्प्लिकेशन झालेले 4 वेगवेगळ्या जिल्ह्यातील पेशंटला आपण इथं मीट करून दिलेलं आहे की ज्याला VVF म्हणतात, की एकदम कंबरसम गोष्ट आहे की पेशंट पण खूप स्ट्रेसमध्ये येतो की त्यांची युरिनवरचा कंट्रोल राहत नाहीये ऑपरेशन नंतर. तर आपल्या इथल्या 3D फॅसिलिटी अवेलेबल असल्या कारणामुळं आपण जळगाव, औरंगाबाद, सोलापूर, पुणे अशा 4 डिफरंट डिस्ट्रिक्टमध्ये की ज्यांच्याबद्दल हे कॉम्प्लिकेशन्स झाले होते ते पेशंट इथं येऊन आपण ते व्यवस्थित करून दिलेले आहेत. ऑलराईट.